नमस्कार, मायल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ईविनमध्ये प्री रजिस्ट्रेशन कसे करावे. ईविन ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर हे असे पेज ओपन होईल. इथे आपल्याला बघू शकतात सिलेक्ट फॅसिलिटी, जी आपली PSC आहे ते आपण सिलेक्ट करावे. सब सेंटर कोणतं आहे ते आपण सिलेक्ट करावं. नंतर सेशन साईट कोणती आहे ते आपण सिलेक्ट करावं. त्यानंतर सगळ्यात शेवटी खाली निळ्या कलरमध्ये आपल्याला बाण दिसेल, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे दोन ऑप्शन आहेत, क्रिएट हवा प्री रजिस्ट्रेशन. तर प्री रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आपल्याला. प्री रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर हे असं पेज ओपन होईल. इथे आपल्याला विचारेल मोबाईल नंबर. तर ज्याची नोंद करायची आपल्याला त्याचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. परत दुसऱ्यांदा मोबाईल नंबर जो वर टाकला आहे तोच आपल्याला इथे खाली टाकायचा आहे. तो कन्फर्म करेल मोबाईल नंबरला. त्यानंतर पुढे विचारते आहे इयर ऑफ बर्थ. ज्या वर्षी बाळाचा जन्म झाला आहे ते आपल्याला इयर ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायचे आहे. माझ्याने चुकून 2025 झालेलं आहे, ॲक्च्युली 2026 आहे. त्याला आपण परत क्लिअर करून घेऊया. 2026. आता त्याचे सिलेक्ट करायची जन्मतारीख. जन्मतारीख सिलेक्ट झाल्यानंतर इथे खाली ऑटोमॅटिक कॅटेगरी येईल त्याची, आपल्याला ती काही करायची नाही. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे PVTG. ते आपल्याला नेहमी नो म्हणायचे आहे. PVTG ऑप्शनला नो म्हणायचे आहे. नंतर इथे दाखवेल आपल्याला गार्डियन. त्या नंबरवर जो गार्डियन असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. एका नंबरला आपण फक्त 10 रजिस्ट्रेशन करू शकतो. नंतर पुढे खाली विचारू शकतो फुल नेम. तर आपल्याला त्या बाळाचे पूर्ण नाव आपल्याला इथे टाकायचे आहे. बाळाचं नाव नसेल तर बेबी ऑफ जे असेल आणि आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर लिंग, बाळाचे लिंग काय, मेल, फिमेल किंवा अदर यापैकी आपण निवडू शकतात. तर ही फिमेल आहे तर मी फिमेल निवडतो आहे. त्यानंतर बाळाचे वजन. इथे बाळाचे वजन विचारतं आहे. बाळाचे वजन इथे मी ग्रॅममध्ये टाकतो आहे, पण आता बघा लाल मेसेज आला तो ग्रॅममध्ये वजन घेत नाही, तर किलोमध्ये वजन घेतो. तर 2.900 हे आपण किलोमध्ये करून. नंतर फादर्स नेम, त्याच्या वडिलांचे नाव आपल्याला इथे पुढे टाकायचे आहे बाळाचं. हे बघा टाकून झालं आहे आता वडिलांचं नाव. त्यानंतर खाली आपल्याला बघा तर फोटो ID दाखवत आहे. तिथे आपल्याला काही प्रविष्ट करायचं नाही आहे, ते गार्डियनचं ऑटोमॅटिक येतं. त्यानंतर खाली आहे रिलेशनशिप ऑफ चाइल्ड टू गार्डियन, म्हणजे त्या बाळाचं जे आपलं गार्डियन आहे त्याच्याशी नातं काय. ते एक तर गार्डियन असेल तर गार्डियन किंवा मदर असेल तर मदर. चला तर मग सबमिट करून घेऊया. सबमिट केल्यानंतर त्या नंबरवर OTP जाईल. तर तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. चला OTP मिळालेला आहे, आपण टाकून घेऊया. आता सबमिट म्हणायचं आहे. सबमिट झाल्यानंतर असा मेसेज आपल्याला दिसेल, रजिस्टर्ड सक्सेसफुली, म्हणजे ते बाळ नोंदवलं गेलं आहे इथे प्री रजिस्ट्रेशनमध्ये. तर आपण ॲड वॅक्सिनेशन किंवा स्किप म्हणू शकतात. स्किप म्हटल्यानंतर आपण बघू शकता की आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे की नाही. तर एकदा कन्फर्म करायचं, वर निळ्या याच्यावर क्लिक करायचं आहे सर्च बारमध्ये. तिथे आपल्याला ऑप्शन दिसेल सर्च बाय मोबाईल नंबर. परत एकदा सर्च बाय मोबाईल नंबर, आणि ज्या नंबरने आपण रजिस्ट्रेशन केलं आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. टाकल्यानंतर एंटर म्हणायचं. एंटर म्हटल्यानंतर आपण बघू शकता बाळाचं नाव आलेलं आहे. बघा झालं. किती सोपी पद्धत आहे. याप्रमाणे आपण बाळाचे रजिस्ट्रेशन करू शकतात. अशा प्रकारे प्री रजिस्ट्रेशन करणे आपल्याला सोपे जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.